वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। बाप बसला इथे ऑडिओ क्लिपमध्ये या कराडनं असं म्हटलेलं आहे। सायबर शाखेच्या अधिकारी निशिगंधा खुळे यांच्याशी हे संभाषण आहे आणि हे संभाषण सध्या व्हायरल होत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे। दरम्यान वाल्मिक कराडची ही नेमकी ऑडिओ क्लिप काय ही आधी आपण ऐकूया। ताई वाल्मिक कराड बोलतो। हा बोला ना। ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाहीत पोर ते काय करणार तिकडे लका बेजार करते। पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे? ठीक आहे या पोस्ट डिलीट करत टाका। हो पोस्ट काय होतं वातावरण खराब होते, सगळ्यालाच फोन चालू आहे। ताई ते त्यांनी सुरुवात केली आधी ताई आम्ही शांत होतो, पुन्हा विषय आरेला करत नाही फोन जातो एक दोन दिवस असून चालला जरा सुचण्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल। चालतंय ते ठीक आहे चालतं। हॅलो हॅलो इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही। इथं बाप बसलेले आहेत, आपण काय बोलायला तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही द्यायचे थोडं नमक्या लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला। सोडून द्यायचं तुमच्या समोर बोललो ना स्पीकर ऑन करून। हा बोल हो चालेल। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सध्या आपल्यासोबत आहे। अंजलीजी खरं तर तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती आणि याच ऑडिओ क्लिपमध्ये बाप बसला इथे असं तो एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी बोलतोय। आपली पहिली प्रतिक्रिया। कसं आहे की ही पूर्ण ऑडिओ क्लिप मी अगदी सुरुवातीपासून ऐकली, कारण ह्या व्यक्तीचा आधी जेव्हा फोन आला तो म्हणतो मी नाशिकवरनं बोलतोय आणि असे असे हे लोक मागे लागलेत, पोलीस पुन्हा मागे लागलेत। मग त्यांचा कॉल होल्डवर ठेवून वाल्मिक कराडच्या पोलीस बाईंना फोन करतात आणि त्या महिला पोलीस निरीक्षक ज्या आहेत सायबर सेलच्या आहेत का कुठल्या आहेत त्या मला माहित नाही, पण त्या त्यांच्याशी अगदी छान हसत खेळत ते बोलतात। फोन डिस्कनेक्ट झाल्यावर ते पुन्हा जेव्हा या माणसाशी बोलतात तेव्हा म्हणतात बघितलं ना ऐकलं ना कसं केलंय मी, बाप बसलोय आपण इकडे। हे सगळं जेव्हा ऐकते ना तेव्हा प्रश्न हाच पडतो, कधी हे अधिकारी अधिकाऱ्यासारखे वागणार, कधी हे पोलीस ह्या सगळ्या राजकारण्यांचे ऑर्डर्स घेण्यापासून थांबणार आणि जे आपलं आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की अख्ख्याच्या अख्ख्या यंत्रणेवर यांचा दबाव होता, यांची दहशत होती, ती आज आणि एक त्याचा पुरावा आज आपल्या समोर आलेला आहे। आणि हेच वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की आपल्यासारखे लोक लढून उपयोग काय, कारण ही सिस्टम इतकी सडलेली आहे की एक सामान्य माणूस जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर न्याय मिळूच शकत नाही। आज फक्त न्याय कोणाचा चालतो, वाल्मिक कराड सारख्या माणसांचा, किंवा जे गुंड प्रवृत्तीचे जे पैसे खायला घालतात आज पोलीस यंत्रणा फक्त त्यांच्यासाठी काम करते की काय, असेच प्रश्न आपल्या मनात येतात।